शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या तीव्र कमी दाबाचं क्षेत्र असून पूर्व भारत आणि बंगालच्या उपसागराच्या मध्य भागावर सध्या त्याचा परिणाम आहे. महाराष्ट्रात थंडीची तीव्रता जरी कमी झाली असली तरी थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. मात्र थंडीचं प्रमाण काही अंशाने कमी होत जाण्याची शक्यता मात्र तयार झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र या मॉडेलने थंडी दाखवली आहे. आपण 24-25 तारखेला बघतो थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होणार आहे. 26-27लाही थंडी महाराष्ट्रात कमी असेल. 28-29च्या दरम्यान मात्र उत्तर भारताकडून थंडीचं प्रमाण वाढू लागेल. त्यामुळे साधारण 30 तारखेला विदर्भातून थंडीची वाढ होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सध्या कमी दाबाचं क्षेत्र स्थिर आहे. अजून 2-3 दिवस ते बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात स्थिर राहील असा अंदाज आहे. साधारण 25 तारखेला कमी दाबाची थोडी तीव्रता दक्षिण भारतावर सुरू होईल. 26 तारखेपासून एक WD उत्तर भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान हलका कमी दाब दक्षिण भारतात असल्यामुळे महाराष्ट्रात त्याची ट्रफ लाईन तयार होण्याचा अंदाज कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज वाढतोय. साधारण 27 तारखेला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ असं वातावरण तयार होण्याची शक्यता कायम आहे. हे वातावरण 28 तारखेला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं केंद्रित होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार 29 तारखेला मात्र त्याचा प्रभाव कमी होईल. बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाचा प्रभाव हा थोडा किनारपट्टी भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण करतोय आणि त्यामुळे थोडं महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्यायाने थंडीचं प्रमाण कमी होईल. 22 तारखेला हा कमी दाब बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात सरकणार आहे. 23 तारखेला मात्र त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झालेला असेल. मात्र उत्तर भारतात येत असलेल्या WD मुळे पुन्हा एकदा तो भारताच्या दिशेने खेचला जाईल. 24 तारखेला आपण बघतो तो उत्तर भारतात WD सक्रिय होतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा या कमी दाबाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 25 तारखेला आपण बघतो किनारपट्टी भागात आणि पूर्व भारताच्या काही भागामध्ये हे वातावरण दाखवलं जात आहे. 26 तारखेला मात्र विशाखापट्टणमच्या दरम्यान हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे. 27 तारखेला उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात कमी दाब ह्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात ट्रफ लाईन तयार होण्याचा अंदाज होता. परंतु ECMWF मॉडेलने त्यामध्ये फार प्रभाव दाखवलेला नाही. 28 तारखेला मात्र ECMWF मॉडेलने या दोन सिस्टममध्ये एक ट्रफ लाईन तयार होऊन महाराष्ट्रात पावसाचा अंदाज विदर्भ आणि मराठवाड्यात दिला आहे. याही मॉडेलने 29 तारखेला हे वातावरण संपण्याचा अंदाज दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण राहील, परंतु त्याचा भारतीय भूभागावर आता यापुढे जानेवारीपासून फारसा प्रभाव निर्माण होणार नाही. आणि आता जे वातावरण तयार होईल ते मान्सून 2025चं पूर्व मोसमी वातावरण तयार होणार आहे. साधारण आता 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत जे तिमाही वातावरण राहणार आहे यामध्ये गारपीट होत असते. WDचा प्रभाव असतो आणि 1 एप्रिलपासून पुढे पूर्व मान्सून सुरू होईल. येत्या 26 जानेवारीला आपण आपला 2025चा मान्सूनचा अंदाज देणार आहोत. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाब हा काही अंशाने जरी उत्तर बंगालच्या उपसागराकडे सरकत असला तरी त्याची तीव्रता बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागातच 2 दिवस राहण्याचा अंदाज ECMWF मॉडेलने दिला आहे.
मात्र त्यानंतर हे पुन्हा विशाखापट्टणमकडे सरकून 25-26 तारखेला भारतीय भूभागावर परिणाम करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. परंतु जोपर्यंत उत्तर भारतात WD तयार होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया घडणार नाही. ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपतोय, त्यामुळे नवीन मान्सून 2025चे वेध आता लागणार आहेत आणि त्यानुसार आपला अंदाज पुढील मान्सून संदर्भातला सुरू होईल. या मॉडेलनुसार आपण बघतो 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही. ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार सातत्याने बदल होत आहेत. पूर्व विदर्भात आणि थोडं मराठवाड्याच्या भागामध्ये थोडं वातावरण तयार होईल 28-29च्या दरम्यान, असं या मॉडेलने दाखवलं आहे. तसा हा थंडीचा कालावधी आहे. यामध्ये पावसाचं वातावरण फारसं असत नाही आणि थंडी अधिक असल्यामुळे कोरडे वातावरण आहे. पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत नाही. कालच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगायचा प्रयत्न केला आहे की बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबामुळे स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये वाढू लागलं असल्यामुळे थोडं थंडीचं प्रमाण मात्र महाराष्ट्रात आता घटू लागलं आहे. हलकी ते मध्यम स्वरूपाची थंडी आहे, परंतु थंडीची तीव्रता कमी होते. पावसाचं वातावरण हे 27, 28, 29च असेल तोपर्यंत केवळ हलकी ढगाळ परिस्थिती राहील. एखाद दुसऱ्या ठिकाणी थोडा शिडकावा निर्माण होऊ शकतो, परंतु त्याचा फार प्रभाव असणार नाही. 25 तारखेपर्यंत केवळ हलकी ढगाळ परिस्थिती आहे, पावसाचा प्रभाव नाही. 26 तारखेपासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या सिस्टमचा परिणाम हा भारतीय भूभागाच्या दिशेने सरकू लागेल. 27 तारखेला प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या काही भागात ही ढगाळ परिस्थिती पावसास अनुकूल वातावरण तयार करू शकते, असा एक प्राथमिक अंदाज आहे. मात्र या अंदाजात सारखे बदल होत आहेत हे, आणि त्याची अपडेट आपण प्रत्येक दिवशी 2 टाईम देतो आहोत. आपण 28 तारखेला बघतो की अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये असेल किंवा पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली या काही भागात, नांदेडपर्यंत किंवा परभणी, बीडपर्यंत, लातूर, सोलापूरपर्यंत या वातावरणाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्येक दिवशी हे वातावरण बदलतं आहे आणि त्यामुळे सध्या पावसास अनुकूल स्थिती नसते. कधीकधी WD तीव्र होतात आणि मग असं वातावरण तयार होतं. 29 तारखेपासून केवळ ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये. या पलीकडे पावसाचा प्रभाव असणार नाही. मात्र अजून हे वातावरण बदलतं आहे, त्यामुळे यदा कदाचित यामध्ये आणखी वाढही होऊ शकते. त्यामुळे दररोजची अपडेट महत्त्वाची आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.